परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता आपण प्रथमतः यमुनोत्रीकडे जाणार आहोत. हरिद्वारवरून आता निघालेले आहेत. चालल्यात आम्ही बघा. आता आपला लवकरच प्रवास चालू होणार चारधाम यात्रेचा. हरिद्वार हरि की नगरी. मधीन टिपके दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. अष्टभुजा माते की जय. सिद्धेश्वर महाराज की जय. हर हर प्रभु रामचंद्र की जय. पुढे गेला की ना पुढे. आता यमुनोत्रीकडे जाणार आहेत. त्या अगोदर आपण बसची पूजा करून घेणार आहोत. आपले भगत नवनाथ राऊत आता बसची पूजा करत आहेत. प्रवास सुखकर होऊ दे अशी चांगली प्रार्थना करा नवनाथ भाऊ. गणपती बाप्पा मोरया. अर्धा अर्धा कर. एक त्या बाजूला एक या बाजूला. तो त्या बाजूचा होता रे. गौरीपुत्र विनायका. हे गौरीपुत्र विनायका. गावदेवी अष्टभुजा माता. गावदेवी अष्टभुजा माता. आपले कुलदैवत सिद्धेश्वर महाराज. हे कुलदैवत सिद्धेश्वर महाराज. प्रभू रामचंद्र. प्रभु रामचंद्र. हनुमंत. हनुमंत. आई एकविरा. एकविरा. हर हर गंगे. हर हर गंगे. हर हर महादेव. हर हर महादेव. सर्व देवांना विनंती आहे आमचा प्रवास सुखकर हो आणि सुख समृद्धीने हो अशी सर्व देवांकडे चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रभु रामचंद्र की. महावीर हनुमान की. अष्टभुजा माते की. एकविरा माते की जय. जय महाराष्ट्र भावांनो. आता आपण थेट हरिद्वार मधून बोलत आहोत. आता आपण चारधाम यात्रेला सुरुवात करणार आहोत. प्रथमतः आपण हरिद्वार वरून आता यमुनोत्रीकडे जाणार आहोत. तर आपला प्रवास कसा असणार आहे हे आपण आपल्याला ब्लॉग मधून दाखवणार आहात. तर हा प्रवास चांगल्या प्रकारे हो असे आपण देवांकडे प्रार्थना केलेल्या आहेत. तर आता पुढील प्रवास आपण तुम्हाला ब्लॉग मध्ये. आहे काय फिरो. अरे ते यार ते फोकस डायरेक्ट बघ. आता फोकस काय डोंगरावर चढता चढता सगळ्यांचे आता फाटले चेहरे बघा. आमचा विनाबाई आणि हा दुसरा इकडे गबले काढतो. गबले
खतरनाक प्रवास आहे. पहाडी प्रवास खूप खतरनाक असतो. आम्ही आज जाणवलाय. अनुभव फाटलेले आहे. विशाल मेरला आम्ही कधीपासून सांगतो की ड्रायव्हरला सांगा हॉर्न मारा. त्याला घरून फोन आलेला आहे, तो लक्ष देतो आमच्या इथे. नवा कुठे काय झालं? नवा चक्कर आलेले आहे आमच्या. तिसऱ्या स्टेपला काय डेंजर असे रस्ते, खूप अशी फाटलेले आहे सगळ्यांची. काय मयूर भाऊ काय करायचं? नवनाथ भाऊ भीतीने झोपलेले आहेत आता. एवढे फाटलेले यांची डोळे बंद करून झोपून गेलेले. एवढे फाटलेले बघा. नवा भाऊ सुद्धा डेअरिंग बात आहे मुलगा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. चारधाम यात्रेतील पहिलं ठिकाण यमुनोत्री इकडे आता आपण जाणार आहोत. तो प्रवास चालू झालेला आहे. तर हा प्रवास सर्वांसाठी कसा असणार आहे तर बघा, सगळे एक्सपिरियन्स येतील. घे ना मोबाईल. खूप भयानक प्रवास आहे खरंच. पहाडी रस्ता का असते आणि बहुत चुके टक्से वापस आले. डायलॉग आहे तो खरंच आज आम्ही अनुभवला आहे. खरंच फाटलेले आमची हे. हळूहळू आम्हाला बर्फाचे डोंगर दिसलेले आहेत आणि बर्फाची सुरुवात झालेली आहे. थंडी खूपच वाटलेली आहे. विशाल मेर आणि विशाल मेर आमचा गायडन्स पुढे बसलेला आहे. विनायक डॉन. जॅक स्पायरो यांचं तुम्ही नाव ऐकलं असेल, तसं विशाल मेहर आपले जॅक स्पायरो आहे. त्यांच्याकडे जो मॅप आहे त्यांच्या अनुभवानुसार आपण ते त्यांना ड्रायव्हर दाखवत आहे त्यांचा रस्ता. जॅक स्पायरो आम्ही नाव दिलेलं आहे त्यांना. धन्यवाद. यमुनोत्रीचा प्रवास किती भयानक आहे. छोटे छोटे रस्ते, हा बाजूला दरी, मोठ्या मोठ्या दरी बघू शकता तुम्ही. कसे रस्ते छोटे छोटे असतात. करणार नाही आपल्याला, खूप त्रास होत आहे प्रवास करताना. आपले जॅक स्पायरो ट्रेकिंगसाठी आता सुरुवात झालेला आहे. आपण बघू शकता निसर्ग सुरुवात. प्रथम धाम यमुनोत्री. सर्वांचे ट्रॅकिंग चालू झालेलं आहे. सर्वात पुढे पंकज पाटील आणि विशाल मेहर. विशाल राऊत, सॉरी विशाल मेहर नाही, विशाल राऊत. हे आहेत परेश पाटील, आमचे फूड ब्लॉगर. मगा कापूरकडे आहे झालं मोठा पाईप. गंगा के जैसे माँ यमुना पूजी मनोरम के पतला जवळजवळ 1 किलोमीटरचा आता ट्रॅकिंग झालेला आहे. आता अजून 5 किलोमीटर ट्रॅकिंग बाकी आहे. बघूया, स्टेप वाईज आपण ट्रॅकिंग पूर्ण करणार आहोत. 5 किलोमीटरचं ट्रॅकिंग राहिलेलं आहे. आता चांगल्या प्रकारे ट्रॅकिंग होत आहे. थकवा जाणवत नाही अजूनपर्यंत. चढाई चांगली आहे. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण डोंगरदऱ्यामध्ये हिमवर्षाव वर्षाव आणि थंडीचे चावल लागलेले आहे. खूप असं चांगलं वातावरण, त्यामध्ये ट्रेकिंग करायला मजा येत आहे. गौरव भाऊ ट्रेकिंग करत आहेत. अनुभव येत आहे ट्रेकिंग करताना. भक्तिमय वातावरण, खूप असे भक्त जनसागर इकडे हल्लेले आहे. आपण मगारी बघा, एक मिनिट.
यमुनोत्री धाम येथील श्रीराम मंदिर. अहिल्यानगर. जय महाराष्ट्र. यमुनोत्री ट्रॅकिंग करताना आपल्याला महाराष्ट्रीयन बंधू भेटलेले आहेत. खूप बरं वाटतंय. महाराष्ट्रीयन फिलिंग. आता फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे. आमचे मेंबर सर्व मागे पडलेले आहेत. 1 तास लागणार. 1 तास. MP हुशार किती मारत होता, मला हसत होता. स्वतः मागे पडलाय. आता सचिन आणि मी पुढे आहेत एकदम, आणि सॉरी मागे आहेत. विशाल भाऊ पण आमच्या मागे आहे थोडा. नवनाथला आता खूप पालखीची गरज आहे आणि राहुलला पण गरज आहे. आणि MP ला घोड्यावर जाण्याची खूप खूप आवश्यकता आहे. ग्रुपची सर्व पोरं मला सांगत होती की 1-1 मिनिटाला घरी हा गाडीवर फिरतो, हा काय चढणार. मी तर सर्वात पुढे आहे आणि थोडं मागे आहेत सर्वजण. आणि त्यांना सिद्ध करून दाखवलं आहे विनायक भाऊ. फक्त अर्धा किलोमीटर बाकी आहे फक्त चढायचं. आणि नवनाथला मला वाटते घोड्याची खूप गरज आहे. खूप म्हणजे खूप गरज आहे. मला आता नुकतं खबर पडली की परीतला चक्कर आले. घोडा लागेल का पालखी लागेल त्याला. बरोबर. तर दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळात आम्ही चढतील वरती. बाय. व्हिडिओ काढते तू माहिती का? फायनली पोहोचलेले आहेत. आणि गरम पाण्याचा कुंड वाफ निघत आहे. हे बघा गरम गरम पाणी. गरम पाण्याचा कुंड. जय. कृपया अपने जूते चप्पल जूता स्टैंड पर ही रखें, अन्यथा आपको 500 रुपए का दंड भुगतान. हे बघा नजारा. हे बघा वरती बर्फ आहे. तिकडून पाणी येतो खाली. हे बघा. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे उत्तराखंड. या उत्तराखंडमध्ये आपण 4 धाम यात्रेसाठी आलेलो आहोत. प्रथम यमुनोत्री धाम इकडे आपण ट्रेकिंग करत आहोत. वातावरण निसर्गरम्य आहे. ट्रेकिंग करायला खूप आनंद वाटत आहे. भक्तिमय वातावरण. काही लोक खच्चर, काही लोक ट्रॉलीमध्ये जात आहेत, पण आपण ट्रेकिंग करत आहोत. जय श्री यमुने. जय. ट्रेकिंग करता करता आता जवळजवळ 1-1.25 तास झालेला आहे. करता करता आता 1-1.25 तास झालेला आहे. 2.5 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. बघा कशी हालत झालेले नवनाथ भाऊजी. खूप बात्या मारत होता की मी सगळ्यात पहिला चढणार, सगळ्यात पहिले आता सशा गेलेला आहे. सचिन नाही, सचिन भाऊ आहे. ट्रेकिंग करता करता आता खूप आनंद होत आहे आणि उत्साह येत आहे. तर आम्हाला ट्रेकिंग करता करता नाकी 9 झालेले आहेत. पण बघूया, मजा येत आहे. देवाचे दर्शन घ्यायचं असेल तर ट्रेकिंग करूनच. सुंदर असा निसर्ग आहे बघा. धरतीवरील स्वर्ग हे उत्तराखंडला बोलले जातं. त्याची व्याप्ती आपल्याला येतच असेल. बघा मंदिर दिसत आहे.
मला खूप बरं वाटतं. आता मंदिराकडे पोचत आहेत लवकरात लवकर. पहिल्या धामचे आता आपल्याला लवकरात लवकर दर्शन होणार आहे. यासाठी आता उत्साह येत आहे. यमुनात्रीमध्ये आता आपण यमुना मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. 3 तासाचे ट्रॅकिंग केल्यानंतर आपण फायनली पोहोचलेलो आहोत जमना मैया मंदिरामध्ये. 4 धाममधील पहिला धाम आहे यमुनोत्री. इथे आपण जमनाबाई मंदिराच्या इकडे बाहेर पोहोचलेलो आहोत. आता भक्तिमय वातावरण आहे बघा किती. खूप छान असं वातावरण. मैया की जय. बोलो जमना मैया की. जमना मातेचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही खाली परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आमचं दर्शन मस्त झालं आणि सुखरूप झालं. आता आम्ही चाललो. मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास करत आहे. जमना मातेचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू आहे आमचा. खूप छान प्रवास होता. आम्ही 4 वाजता लवकर उठून जे ट्रॅकिंग केलं होतं त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झालेला आहे. कारण की 11 वाजता आम्ही परतीचा प्रवास केलेला आहे. कारण की हे 8 किलोमीटर आहे. 8-9 किलोमीटर आम्ही ट्रॅकिंग केली होती आणि लवकरात लवकर दर्शन करून आम्ही खाली आता चाललेले आहेत परतीचा प्रवास करून. खूप छान वाटतं आम्हाला. बघू शकता तुम्ही दृश्य.